राज्यभरात प्रख्यात असलेला आणि समस्त महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या भव्य दिव्य अशा यात्रा उत्सवाला लाखो भाविक सहभागी होत असतात। सर्व धर्म समभावाचे प्रतीक मानले जाणाऱ्या या यात्रोत्सवाची दिनांक 24 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली। रोज रात्री कीर्तन, महाशिवरात्रीला रात्री महापूजा महाप्रसाद, तसंच दिनांक 1 मार्च रोजी रात्री छबिना आणि 2 मार्च रोजी रात्री भव्य दिव्य अशा यात्रोत्सवाची ललिताच्या कीर्तनाने सांगता होणार आहे। समर्पयामि तामनामध्ये 5 वेळा पाणी सोडा, त्यावरून एकदंत्रेण पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानं समर्पयामि, स्नानान्तरे पुनराचमनीयं समर्पयामि। वरदमूर्ति महागणपतये नमो नमः। अवस्वयज्ञोवेदाक्षदां समर्पयामि। अनुलेपनार्थे चन्दनम् अर्पयेत्। श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यसुमनं विलेपनं गुरुश्रेष्ठचन्दनं प्रतिगृह्यताम्। अक्षतास्तण्डुलाशुभ्रः कुङ्कुमेन विराजितामयामि विदिता भक्तान् ग्रहण परमेश्वर। माल्यादिते सुगन्धने मालत्यादीनि वै प्रभो मया हरितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। वृद्ध्यै नमः, सिद्ध्यै नमः, सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि। दूर्वाङ्कुराणि अर्पयेत्। काण्डास्त्ररोचेवमिह परिजपरेवानुदूर्वे प्रतनो सहस्रेण जनेन च। मध्य एकादशी आज या देवस्थानच्या छबिन्याच्या उत्सवाला सुरुवात होते, म्हणजे पेटीपूजन। आज पेटीपूजन झालेलं आहे, सर्व देवांना गाराणं घातलेलं आहे आणि हा छबिना उत्सव व्यवस्थित पार पडू दे असे वीरेश्वर महाराजांना विनंती केलेली आहे। आता तारीख 26ला या उत्सवाची म्हणजे जागमतेची आगमन होतं। जागमता ही वीरेश्वर महाराजांना भेटायला येते आणि तेच महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपूर्ण 9:30 वाजेपर्यंत गावातले आखाडे आणि सासनकाठ्या हा कार्यक्रम पार पडतो। त्यानंतर रात्री महापूजा असते। महापूजा म्हणजे 300 किलो तांदळाची रांगोळी काढली जाते आणि दुसऱ्या दिवशी पारायण जेवण म्हणजे देवभोजन होतं आणि शुक्रवार तारीख 28ला गावप्रसाद म्हणजे महाप्रसाद होतो। त्यावेळी पण देवभोजन होतं आणि संपूर्ण 5 ते 6,000 माणूस त्या दिवशी जेवण महाप्रसाद करून जातो। आणि शनिवारी म्हणजे मुख्य छबिना उत्सव हा शनिवार दिनांक 1 मार्च रोजी साजरा होईल। त्यानंतर रात्र 1:30 ते 2 वाजता मुख्य पालखी म्हणजे झोराई मातीचं आगमन होतं। त्यानंतर सर्व देवदेवतांचा गोंधळाचा कार्यक्रम पार पडतो आणि मग मुख्य छबिना महाराज पहिली झोराईची काठी आणि त्यानंतर शेवट सगळ्या पालखी गाडीदार गेल्यानंतर वीरेश्वर महाराजांची पालखी जाते। असा हा संपूर्ण 3 तासाचा कार्यक्रम सकाळी 6:30-7 पर्यंत झोराई माता परत देवळातून स्थानापन्न होते आणि त्यानंतर सगळ्या पालख्या येऊन साधारण 11 वाजता महाराजांची पालखी आल्यानंतर तिला पोलीस सलामी होते आणि सलामी झाल्यानंतर ती स्थानापन्न होऊन साधारण 12:30 ते 1 पर्यंत ललितेचं कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।